दंडोत प्रणाम. महाबाबा, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असे 4 नित्यपदार्थ आहेत. जीव हतामत असतो, देवता आपापल्या स्वरूपी असतात, प्रपंच भैरव स्वरूपी असतो आणि परमेश्वर चैतन्यपर असतो. सृष्टीची रचना नसते, कारण 4ही पदार्थ वरच आहेत आणि आपापल्या स्थानी स्थित आहेत. तर सृष्टीची रचना नाही, एवढ्यात परमेश्वराला प्रवृत्ती होते की आपला जो आनंद आहे तो जीवाला द्यायची प्रवृत्ती होते. आणि जीव त्यावेळेस तमत असतो, त्याला अनादी लागलेली असते आणि त्यामुळं त्याचं स्वरूप आदमती आदगती आदरती झालेलं असतं. त्यामुळं तो आनंद घेऊ शकला नाही आणि त्या मग परमेश्वर ठरवतात याला प्रपंचाची रचना करावी, याला याचं तमातून बाहेर काढावं, प्रपंचात आणावं, प्रपंचात आणून याला ज्ञान द्यावं, मनुष्य देह द्यावं आणि याच्या अनादेवतेचा छेद करावा आणि मग हा आनंद घेईल. असं ही प्रवृत्ती माया जाणते. माया जीवाला तमातून बाहेर काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकिते, त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमतच एकत्र झाले. संलग्नाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे आणि जीवाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे. एक ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी होतं, असं एवढं आहे. आणि मग जीवावर आणि माया संलग्न होत माया 8 प्रक्रिया करते: विक्रे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघळी, लोटी. चौथी प्रक्रिया आहे विक्रे, संविये, प्रसवे. प्रक्रिया करते. प्रसवेमध्ये ती जीवाला अर्ध तमात लोटते, अर्ध हरितात लोटते. आणि आता जीव अर्धा 50 ब्रह्मांड तमत आहे, 50 ब्रह्मांड हरितात आहे. अशा वेळेस माया जीवाला म्हणते अरे संलग्न, अरे जीवा दोघायला म्हणते की तुम्ही माझे अंश आहात. चैतन्य महम म्हणते त्याला. आणि मग असं म्हणल्यानंतर जीव कबूल करतो मी तुझा अंश आहे म्हणून. पण हा संलग्न म्हणतो की मी तुझा अंश नाही, तुझ्या एवढाच मोठा आहे. हे त्या दोघांचा अन्यथा ज्ञान आहे आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं त्यांचा संकोच झाला. त्या संकोचाला आद्यमळ असे म्हणतात. म्हणजे संकोच किती झाला? 100 उणे 90 बरोबर 10 ब्रह्मांड एवढा संकोच झाला. नंतर 5वी प्रक्रिया केली, 6वी केली, 7वी केली. आणि 7वी प्रक्रियेनं म्हणजे उघडी प्रक्रिया आहे ती. त्या 7व्या प्रक्रियेनं मायेनं जीवाला तमातून हरितात लोटलं. आता हरितात आला जीव. हरितात आल्यावर त्याचं स्वरूप 10 ब्रह्मांड एवढं आहे. आणि तिथं आल्यावर त्यानं काय केलं? तिथं आल्यावर त्यानं आपल्या स्वरूपावर, जीव स्वरूपावर हरितात आल्यावर मळ लावून घेतले. आणि मळ लावून घेतले आपल्या अंगावर. तर पहिला विश्वमळ लावला, विश्वमळ लावून घेतला आणि विश्वमळ लावून घेतल्यानंतर तो 10 उणे 9 बरोबर 1 एवढा संपवला. म्हणजे 500 ब्रह्मांड, 500 ब्रह्मांड एवढा राहिला तो. आणि मग त्यानं प्रकृतिमळ, विकृतिमळ असे मळ लावले. 81 कोटी 6 लक्ष 9 देवतेचे मळ अंगावर लावून घेतले मायाबाप. आणि तो 500 योजन एवढा संपसला. मग मायानं ह्या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. मग नंतर मायेनं स्थूळ प्रपंचाची रचना केली. 5 स्थूळाच्या ढिगावून 5 भूतात 3 गुण आणले आणि एक जूट तयार केली. 8 जुटीचा एक हिटोला तयार केला, 8 हिटोल्याचा एक परमाणू केला आणि अनेक परमाणूचा एक भेंड तयार केला. आणि पुन्हा सहज तिनं म्हणजे कासवाकार विश्वमूर्ती तयार केली. कारण प्रपंच ढिगावून 5 भूतान 3 गुण आणले आणि कारण प्रपंचाची कासवाकार विश्वमूर्ती तयार केली. आणि त्या विश्वमूर्तीमध्ये हा भेंड 50 कोटी योजन एवढा भेंड बसून द्यायला नाही बाबा. याप्रमाणे प्रपंचाची रचना झाली. प्रपंच हा 56 कोटी एवढा झाला आता. आणि मग मायानं जीवावर 8वी प्रक्रिया केली, लोटी. हरितातून त्याला प्रपंचात लोटलं. आता जीव प्रपंचात आला. मग देवता बी प्रपंचात आल्या, परमेश्वर बी प्रपंचात येतात कधी कधी आणि प्रपंच बी खाली आला. माय बाबा, अशा प्रकारे 4 पदार्थाचा प्रपंच तयार झाला. आणि हा प्रपंचात जीवाला कशाला आणलं? ज्ञान देण्यासाठी. ज्ञान देण्यासाठी, पुन्हा कशासाठी? आपल्या स्वरूपीचा आनंद देण्यासाठी. पण माय बाबा, ज्यावेळेस सगळी ज्ञानपाळी पूर्ण होते, ज्यावेळेस सगळ्या जीवाला ज्ञानपाळी पूर्ण होते, त्यावेळेस परमेश्वराला सगळे जीव प्रमादी होतात आणि परमेश्वर उदास होतात. आणि मग
त्या अव्यक्त परमेश्वराला ती प्रवृत्ती जाणवतात. मग अव्यक्त परमेश्वराला प्रवृत्ती उत्पन्न होते आणि मग माया ह्या प्रपंचाचा संहार करते. माया बाबा संहार 3 प्रकारे होतो. या प्रपंचाचा संहार 3 प्रकारे होतो. एक महासंहार माया करते, एक अवांतर संहार अष्टभैरव देवता करतात आणि युगातीचा संहार हा अंतराळीच्या देवता करतात. आणि महासंहार हा कोट्यवधी वर्षानंतर होत असतो. आणि आणि तो अवांतर संहार आहे तो भैरव करतात. पण भैरव अभिमानी आहेत, अहंकारी, ते अभिमानी आहे, ते एकत्र येत नाही, तर हा संहार होत नाही. परंतु हा जो युगांतीचा संहार आहे तो नेहमी होत असतो. दर 4 युग संपले की कलियुगाच्या अंती तो संहार होत असतो. आणि त्या संहार झाला की त्यात काय होतं, मग जे सृष्टीतले देवाला चौकडीला नेतात, चौकडीचे देवाला सृष्टीत आणतात. तर असं होतं. तर बाबा आता आपल्याला पाहायचं आहे महासंहार. तर महासंहार होताना काय होते, तर माया सगळ्या जीवाला, म्हणजे पृथ्वीवर असलेल्या, सृष्टीमध्ये असलेल्या अनंत ब्रह्मांडाच्या जीवाला, तर अनंत ब्रह्मांडाचा संहार होत असतो एकदाच. आणि मग त्या जीवाला तमात हरितात आणून ठेवते. सगळ्या जीवाला हरितात आणून ठेवते. आणि हरितात एकही जीव नाही ठेवत कुठंच, सगळ्या जीवाला. म्हणजे चैतन्य मायाच्या फळात गेलेल्या जीवाला देखील परमेश्वरानं ज्या जीवाला विद्या दिलेली आहे ते पण देखील सगळ्या जीवाला माया प्रपंचात आणते. आणि कुठल्या त्या याच्या चौकडीच्या लोकांना देखील इथं आणते. चौकडीतल्या जीवाला देखील माया हरितात आणते. आणि हरितात आणल्यानंतर आता हरितात आणून ठेवते. आणि मग इकडं काय करते, याला हा जो भेंड आहे 50 कोटी योजनेचा, ह्या भेंड्याला ती प्रलय अग्नी लावते. मग तो भेंड फुटतो आणि त्याचे मिटोले असे होत 5 भूत आणि 3 गुण वेगळे होतात. म्हणजे त्याचा निप्रपंच होतो. आणि त्याचा निप्रपंच झाला की सहज हरितात असलेल्या, म्हणजे जीव स्वरूपावर जो सूक्ष्म प्रपंच आहे, मड रचना आहे, ती मड रचना फुटायला लागते. पण आता इथं काय लिहिलं, मग देह विखो इंद्रिय विलय जाय, विखो मळ फुटतात आणि इंद्रिय मनात जातात, इंद्रिय मळ फुटतात, अंतःकरणात जातात, अंतःकरण मळ फुटतात, देह मळ जातात. आणि देहामध्ये आल्यावर एक प्रक्रिया होते. देहापासून खालचे जे मळ येतं सगळे प्रपंचिक येतात. आणि वरचा विदेह म्हणजे आद्यमन आहे तो निप्रपंचिक आहे. तर त्याचा निप्रपंच होण्याचा विषय नाही, तर तो अगोदर निप्रपंच आहे. आणि मग इथं आल्यावर काय होतं, सगळे मळ फुटतात आणि त्याचे 5 भूत 3 गुण वेगळे होतात. मग स्थूल प्रपंचचा बी निप्रपंच झालेला आहे, सूक्ष्माचा निप्रपंच झालेला आहे. आणि वरचा मळ जो आहे आद्यमळ तो निप्रपंचिक आहे. म्हणजे सगळे समतोल होतात. आणि मग यालाच देह विदेह विलयाचा असं बोललेलं आहे. आणि मग काय होतं आहे की सगळं झालं तरी बी 2 वर्ग शिल्लक राहतात, एक नित्यवर्ग आणि एक अनित्यवर्ग. नित्यवर्गी अनादि आद्या करून नित्यवर्गी जीव देवता परमेश्वर उरेती. आणि अनित्यवर्गी अनादि आद्या कर्मले प्रवृत्ती. आणि अनादि आद्या कर्मले पित्तजीव मायाच्या स्वरूपात जातात, म्हणजे तमात जातात. आणि देवता स्वरूप आपापल्या स्वरूपी जातात, सगळेजण आपापल्या स्वरूपी जातात. आणि यापरी प्रपंचाचा संहार होतो. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखते. म्हणजे पुन्हा मग परमेश्वराला हात जोडून विनंती करते, मी आता काय करतो. आणि मग माय बाबा अशा प्रकारे प्रपंचाचा संहार होतो. आणि याच्यात काही प्रश्न असले तुम्हाला कॉमेंट करून विचारा किंवा फोन करून विचारा. मी तुम्हाला त्याच्या प्रश्नाची उत्तरं देईन. आणि तोपर्यंत मला रजा द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि इथंच थांबतो. धन्यवाद.